पण आता आलोय जे रेणावी मूळ स्थान या ठिकाणी जे विट्यापासून जवळच म्हणजे एक 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे। चला चलूया आणि इथल्या देवस्थानाबद्दल माहिती घेऊया, दर्शन घेऊया। चला आतमध्ये। प्रकाश मल्लिकार्जुन जंगम श्री क्षेत्र रेवणसिद्ध मूळस्थान या क्षेत्राचा पुजारी। मूळस्थान म्हणजे रेवणनाथांचं मूळचं स्थान, जिथे त्यांनी जपतप साधना केली ती निवडलेली ही जागा आहे। हे नवनाथ संप्रदायामधलं एक 8व्या स्थानाची ही ते महती आहे। 8वं स्थान म्हणून हे संबोधलं जातं, रेवणसिद्ध मूळस्थान। आणि ज्यावेळी म्हणजे नवनाथ रेवातेरी वेटेग्रामी मानदेशी वगैरे जो काय उल्लेख आहे तो ह्या स्थानाचाच आहे। रेवातिरीमध्ये रेवेच्या कणातून म्हणजे वाळूच्या कणातून रेवणसिद्धाचा जन्म झाला। चमत्कारांचा हा अवतार आहे, नवनाथांपैकी एक रेवणनाथ। ज्यावेळी इथं 2 स्थान आहे तिची, हे मूळचं स्थान आहे, रेवणसिद्ध रेणा म्हणून आहे ते नंतरचं स्थान आहे। त्याविषयी आख्यायिका अशी आहे की ते रेवणसिद्ध रेणावे ज्यावेळी शंभू महादेव म्हणजे जोग घराण्याचे नवनाथामध्ये त्याचा उल्लेख आहे। जोग घराण्याची ज्यावेळी जोगांची 7 मुलं रेवणनाथांनी मंत्र स्वरूपाने जिवंत केली, त्यावेळी रेवणनाथांनी मंत्रसिद्धी, रिद्धिसिद्धी, मंत्रसिद्धी या सिद्धीच्या रूपामध्ये ही 8 जे जे मातीचे पुतळे होते संजीवनी रूपाने त्यांना जिवंत करून ते पुन्हा पूर्वत अवस्थेत आणले। अशा पद्धतीने ती आख्यायिका आहे। ते रेवणसिद्धाचं जे स्थान आहे ते भक्तांसाठी म्हणून विटेग्रामी आहे। विटेग्राम म्हणजे विट्यात आहे। हा, विट्यात आहे। एक महाराज इथं एक स्थान आहे ना। हा, रेवणसिद्ध रेणावीचे जे स्थान आहे त्या स्थानाविषयी तुम्हाला मी थोडस 4 शब्द सांगेन। ते स्थानाची महती अशी आहे की ज्यावेळी शंकर महादेवानी रेवणनाथांची हे जोगांची मुलं उठवण्यासंदर्भात जे काही युद्ध वगैरे केलं, त्या काळात जे काय अस्त्र असतात, सर्पास्त्र, श्वसनास्त्र, अवणास्त्र किंवा अजून काय जे काय अस्त्रातला जो प्रकार आहे ते सगळे प्रकार वापरून रेवणनाथांनी शंकरांना शरणागती पत्करली। म्हणून शंकरांनी रेवणनाथांना गुरु करून घेतलं। म्हणून गुरु आणि शिष्य किमान दिवसातून एक वेळ तरी नजर भेट व्हावी। शंभू महादेवाचं प्रमुख स्थान आणि रेवणसिद्ध रेणावीचं प्रमुख द्वार दक्षिणेकडचं हे समोरासमोर आहे। ते जे स्वयंभू आहे ते निद्रानेश अवस्थेत आहे, पौडलेल्या अवस्थेत आहे। मग ते जे रेवणसिद्धांचं जे एक दृष्टिक्षेप किमान दिवसातून एक वेळ दृष्टिक्षेप तरी व्हावा या दृष्टिकोनातून निवडलेली रेणावी रेवणसिद्धाची जी जागा आहे ते सुद्धा स्वयंभूच आहे। जे रेवणसिद्धात जे काही दैवी कार्यक्रम जे होतात ते रेवणसिद्ध मूळस्थान इथूनच होतात। वर्षातून 3 ते 4 वेळा कार्यक्रम असतात। उदाहरणार्थ महाशिवरात्रीला यात्रा असते, 5 दिवस यात्रा भरते। त्यावेळी पालखीचं स्वरूप वगैरे जे काय असतं किंवा भाकणुका म्हणून एक सत्पुरुष आहेत, ते देवनगरचे आहेत। देवनगर म्हणून इथून एक 7 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे विटाच्या परिसरामध्येच ते येतं, फक्त 5 ते 7 किलोमीटर इथून मूळस्थानपासून त्याचं अंतर आहे। ते डोंगरातून खाली असं आहे। मग तिची जी पाऊल वाट आहे ती सुद्धा जीर्ण अशा स्वरूपाची आहे। मात्र जे भाकणुका या म्हणजे आम्ही ज्यांना देव मानतो त्यांच्या मुखी जे काय त्या दिवशीचा जो काय उद्गार येईल, मग पीक पाणी असेल, संतती असेल, धनधान्य असतील किंवा रोगराई असेल किंवा अन्य काय बाबतीत समस्या ज्या काय माणसाच्या असतील त्या समस्येचं निरसन करण्यासाठी त्यांना परमेश्वरानं तो वर दिलेला आहे। त्यांच्या मुखातून जे काही 4 शब्द निघतील ते भाकीत म्हणून मानलं जातं, म्हणून त्यांना भाकणूक आहे असं म्हणतात। हा, भाकणूक आहे असं म्हणतात। दसऱ्या दिवशी अखंड महाराष्ट्रात प्रख्यात असलेली अशी एक अवर्णीय अशा स्वरूपाची, अविस्मरणीय अवर्णीय अशा स्वरूपाची जी पालख्यांची शर्यत आहे त्यात रेवणसिद्धाचा प्रमुख स्थान आहे। प्रमुख म्हणण्यापेक्षा 5 स्थान आहे, 5 पालख्या एकत्रित असतात। एकूण 5 पालख्या एकत्रित येतात आणि चावडीमधून 5 पालख्यांची
शर्यत म्हणजे खांद्यावर 4-4 लोकांनी एकत्र येऊन ठराविक अंतरावर उभं राहून ती पालखीची रेस असते. थोडक्यात तुम्ही रिले रेस वगैरे जे बघता किंवा रिले रेसचा जो काही प्रकार आहे त्या पद्धतीनेच ती पालख्याची शर्यत होत असते. एकमेकाला पास करायचं आणि पुढे जायचं. अशी 1.5 ते 2 किलोमीटर या पालख्यांच्या शर्यतीचा नयनरम्य असा सोहळा विजयादशमी दिवशी विटे ग्रामात होत असतो. तो सोहळा इतका प्रख्यात आहे की त्याची आपण आता दूरदर्शनवर सुद्धा आपण त्याची नोंद घेतली जाते. आणि जे काही महाराष्ट्रात जे काही विजयादशमी दिवशीचे जे काही उत्सव केले जातात त्यामध्ये प्रामुख्यानं रेवणसिद्ध मूळस्थान विटा या नावाचा प्रथम उल्लेख केला जातो. कारण असा हा अविस्मरणीय प्रसंग किंवा अविस्मरणीय जो क्षण आहे तो तुम्हाला अखंड महाराष्ट्रात कुठेही चित्त तरा एक 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची शर्यत होते, पण ती अगदी अविस्मरणीय लाखो लोकांची भाविकांची संख्या यावेळी उपस्थित असते. एवढी माहिती रेवणसिद्धाची आहे. आणि मेन म्हणजे रेवणसिद्धाचं सोमवार हा मुख्य वार मानला जातो. सोमवार त्यावेळी एक सोमवारी घोड्यावरती प्रतिमा असते. पोशाखाचे वेगवेगळे स्वरूप असतात. जसं एक बैठ्या स्वरूपाचा अमृत स्वरूपाचा जो आहे तो स्वयंभावरती नेहमी रेग्युलर असतो. आणि जे काही सणवार म्हणा किंवा अन्य काय बाबी असतील सणवार म्हणा किंवा आमचे पूजेचे जे काय प्रकार आहेत विजयादशमीचे नवरात्र म्हणा अशा दिवशी 9 दिवस आम्ही महापूजेचं स्वरूप करतो. ती महापूजा वेगवेगळ्या स्वरूपात आम्ही बांधतो. अशा पद्धतीने हे रेवणसिद्धाचं महत्त्व आहे, जागृती आहे. नवनाथांपैकी हे एक आहे. नमस्कार. आता हा जो आहे हा मेन प्रदक्षिणेचा मार्ग आहे. रेवणसिद्धाच्या आरती सकाळ आणि संध्याकाळी रेग्युलरली 7:30 वाजता होते रेग्युलरली. त्यावेळेला असंख्य भाविक असतात. फक्त सोमवार, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी या दिवशी भाविकांची संख्येत भर पडते, वाढ होते. सकाळ संध्याकाळी या आरतीची पूजा जी आहे पूजेचा जो प्रकार आहे तो पूजा माझ्या मते एक 6 महिने गरम पाणी आणि 4 महिने 2 ते 2.5 महिने थंड पाणी अशा स्वरूपात पूजेचं स्वरूप आहे. हे जे आहे नंदी आहे, हा नंदी आहे. आणि हे जे गुंड आहेत त्याला आपण शकून बाकीत असं म्हणतो. ह्या गुंडीवरती तुम्ही प्रसाद लावू शकता. प्रसाद म्हणजे तुमच्या मनातील इच्छा ज्या काय आहेत ते तुम्ही मूर्त स्वरूपात तिथं मांडू शकता. त्याच्यावरती तुम्हाला त्याचं उत्तर म्हणून एक सर्वसाधारणपणे जनरली जे पुजारी आहेत त्यांना त्याचं स्किल आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर अचूक आणि व्यवस्थित मागू शकतात. मात्र तुम्हाला जर तुमचं मनोगत देवांसमोर जर अर्पित करायचं असलं तर तुम्ही स्वतः तिथं बसून प्रसाद लावू शकता. प्रसाद लावण्यासाठी फक्त 2 शब्द वापरायचे आहेत. ते म्हणजे माझं काम जर होणार असेल तर मला ही एवढ्या मोठ्या किलोच्या गुंडे आहेत, ही जवळजवळ 20-1 किलोची तर असेल, ही एक जवळजवळ 3-4 किलोची असेल, ही एक 2-3 किलोची असेल. हा उचललं जातं. जर तुमचं कार्य सिद्धीला जाणार असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला ह्या फुलासारखं उचललं जाणार की तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होणार नाही की बाबा इतकं जड असेल किंवा काय. बघितलं की आपल्याला कळतं की ते 20 किलो आहे, पण तुमच्या हातात घेतल्यानंतर ते फुलाप्रमाणे तुम्हाला हलके येणार म्हणजे तुमचं कार्य सिद्धीला जाणार. जर होणार नसेल तर त्यातून वारं सुद्धा असं निघून जाणार नाही. इतकी सूट किंवा मार्जिन त्यात पडू शकत नाही. हे सर्वसाधारणपणे कौलाची पद्धती. आता मंदिर म्हणजे कोणत्या शतकात बांधले हे मंदिर जे आहे ते म्हणजे आता त्याचं लिखित आमच्याकडे असं काय नाही. ताम्रपट वगैरे जुने होते पण ते मोडी अक्षरात होते. त्यामुळे मोडीचं ज्ञान आता थोडस आहे, घेणारे लोक आहेत नाही असं नाही, पण ते जीर्ण स्वरूपात असं आहे. ते कागद वगैरे असे जीर्ण झालेले किंवा लिखित ताम्रपट म्हणतो तांब्याचे असं काय आपल्याकडे त्याचं हे नाही. फक्त कुठतरी एखाद्या दगडावरती इसवी सन काढलेलं आहे, ते 9 आहे का 1 आहे हे कळत नाही. अशा अवस्थेतलं हे स्थान आहे. हे हेमाडपंथीचे काय स्वरूप होतं शिवकालीन इतिहासापूर्वी, इसवी सन 500 ते 700 वर्षापूर्वीच हे मंदिर असावं असं हे वनस्पती शास्त्रज्ञ म्हणतात. का तर हे चिंचेचं झाड आपल्या समोर जे दिसतंय त्या चिंचेच्या झाडाच्या खोडाचा जे काय आयुष्यमान आहे ते कमीत कमी 500 वर्षापूर्वीच तरी असावं. कारण चिंचेची झाडाची जी काही वाढ असते
ती अतिशय कमी प्रमाणात धीम्या गतीत असते. त्यामुळं हे चिंचेच्या खोडावरून जे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात की हे झाडच किमान 500 ते 700 वर्षापूर्वीचं असावं. आणि हे जे मंदिर आहे त्या मंदिरात जी जडणघडण आहे ती कमीत कमी 500-700 वर्षापूर्वीची असावी. आता हे ऍक्च्युली कसं केलंय काय मला एवढं तितकं सांगता येणार नाही, कारण काय काय वेळेला एकच पीस असा बसवलाय त्यांनी की आता आमच्या समोर दीपमाला आहे, त्या दीपमालीला फक्त 3 दगड आहेत, 1, 2 आणि 3. तिची उंची किती आहे? 17 ते 15 फूट आहे. म्हणजे त्या काळी असं काही म्हणजे वाहनं पण नव्हती, क्रेन काहीच म्हणा नव्हती. किंवा ज्या काही आधुनिक तंत्रज्ञान काय नव्हतं, तरी सुद्धा ह्या लोकांनी त्यांच्या स्किल वर ते कसं बसवलंय सांगा. आणि विशेष म्हणजे त्या दगडाला त्यांनी अशा वरच्या दगड जो वर 1, 2, 3 नंबरचा दगड आहे, 1 नंबरच्या दगडाला खाली असा राऊंड आहे, पोकळ आहे, आणि जे खाली बसवलंय त्याला असं खेळासारखं केलेलं आहे घडून दगडाचं. तो वरनं पीस टाकला की ते बरोबर त्यात अडकतोय. बरोबर. असे 3 प्रकारचे पीस त्यांनी एकमेकावर लावून ते दीपमाळीत बसवलेले, 3 दगडात 15 फूट दीपमाळ. अशी स्थानं आहेत, नाही असं नाही म्हणतात. हे आमचं जे आहे समोर दिसतंय हे भोजनावळ आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला अन्नदान क्षेत्र थोडक्यात. हे जे आहे इथं आम्ही वधूवरांची लग्न वगैरे लावू शकतो, एखादा कार्यक्रम घेऊ शकतो, कुणाचं काय असेल, डोहा जेवण असेल किंवा काही बारसा असेल किंवा नामकरण विधी असेल, काय असेल ते. हे जे आहे ते आमचं भांडारघर आहे, भांड्यांचं साधन. आणि राहण्यासाठी काही 4 लोक जर आली अगदी अचानक, तर आम्ही त्यांची व्यवस्था करण्यासाठी 4 ओवरे आमच्याकडे पोळे आहेत. आणि भांड्याची जी सुविधा जी आहे त्या 1001 लोकांपर्यंत आमच्याकडं आरामात त्याची व्यवस्था होऊ शकते. बघतो आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला. आता हे काय, एक कुंड आहे, कुंड आहे जे देवाचं आंघोळीचं पाणी जे असतं ते पाणी याच्यात येऊन साचतं. सकाळ संध्याकाळ आम्हाला कमीत कमी नाही म्हणलं तरी 5-25 लिटर, 5-10 लिटर तरी पाणी देवाच्या आंघोळीला लागतं. ते पाणी याच्यात येतं, लोक याचा तीर्थ म्हणून वापर करतात. आणि ह्या पाण्यानं स्किन इफेक्ट जे काय रोग, चर्मरोग वगैरे जे काय आहेत ते नाहीश होत असा अशा आख्यायिका आहे. शेवटी शिवस्थानच आहे असं संबोधलं जातं काय काय लोकांच्या. त्यामुळं पिंडींचं जे काही जे आहे पिंडीचं स्वरूप जास्त आहे असा विषय. हे आम्हाला जसं पुन्हा जसं आवश्यकता भासेल त्या पद्धतीने आम्ही सुधारणा करत गेलो किंवा आपल्याला जी गरज आहे. म्हणजे तकरीबन बांधकाम तर हे जुन्यातलंच आहे फार. हे शिखर वगैरे थोडस नवीन नाही, शिखर आता कसं आहे माहिती आहे साहेब, हे जीर्ण झालं सगळं, कम्प्लीट जीर्ण झालं होतं. त्यावेळेच्या विटा जर तुम्ही बघितल्या असत्या तर त्या विटा आपल्या विटासारख्या नव्हत्या. ते पातळ विट अशी चपटी, एक 3-3, 4-4 इंचाची सुद्धा वीट होती. त्या विटेवर ते बांधकाम, ओबड बांधकाम होतं ते, पण दिखाव होतं, तसं काय अडचण. मग ते जीर्ण झाल्यानंतर आमच्या अध्यक्षाने त्यात बदल करून हे सगळं केलं. मग लोकवर्गणी म्हणा किंवा ट्रस्ट मार्फत थोडस इकडं तिकडं असं करून हे थोड्याशा सुधारणा चालू आहे. बाबासाहेब कल्याण जे उद्योगपती आहेत शंतनुराव किर्लोस्करांच्या नंतरचे 2 नंबरचे भारतातले, त्यांचं हे कुलदैवत आहे. वर्षातून किमान 1 वेळ तरी त्यांची कौटुंबिक भेट असते. ही पालखी आहे, पालखीसाठी वापरणारा साधन आहेत, पिंजऱ्या म्हणा किंवा काय. हे नाही, पालखी तिकडे आहे. विजयादशमीला जे काही पालख्यांची शर्यत होते का नाही, आता ही पालखी विजयादशमीला हे अशा पद्धतीने शर्यत होती, रेस. हे सगळे जे फोटो आहेत, आता 1963 सालचा एक फोटो आहे, आता हा 64 सालचा फोटो आहे बघा. त्यावेळेची विटेची वस्तुस्थिती अशा पद्धतीची विट होती. त्यानंतर आत्ताच विट हे आता अलीकडचे फोटो कुठले काही शिवशाला असते ना, 23 आहे. मला ते 3 पीस मध्ये जॉईन केलेली आहे. उदाहरणार्थ एक पीस इथं आहे, हा जॉईंट पीस, हा जॉईंट पीस हा आहे. सेकंड पीस हा आहे, हा सेकंड आहे. दुसरा पीस हा, मग अखंड हा तिसरा पीस. ह्याला कुठलंही कसले फेविकॉल नाही, कुठलेही काय नाही अशा पद्धती. आणि ते दीपमाला आता अलीकडे बांधलेली दीपमाला आहे, ती प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला आम्हाला पेटवावी लागते. ती 30-35 फुटाची. त्या वडाच्या झाडाखाली एक ही आहे, पादुका आहे.
पादुकेचं स्वरूप म्हणजे कसं आहे की ते जे भाकणूक आहे ज्यावेळी त्या हा पाऊल रस्ता जो आहे तो भाकणूक यांचाच आहे उबड धोबड. तिथून चालत येत असतात हजारोंच्या संख्येने भक्तगणांच्या समावेश. त्यावेळी ते सासनकाठी म्हणून असते. तर ज्योतिर्लिंगाला तुम्ही बघता सासनकाठी, तसं शासन आहे ते 50 फूट लांबीचं, 45 फूट लांबीचं, 35 फूट लांबीचं अशी ती शासनं त्या वडाच्या झाडावर त्या म्हणजे वर्षातून 2 वेळा भाकणूक ज्यावेळी होती त्यावेळी देव येण्यापूर्वीचा सिग्नल म्हणजे सासनकाठी. आणि ती सासनकाठी तिथं विसाव्याची जागा म्हणून आहे, त्याच्यावरती मांडतात ठेवतात आणि पुन्हा मग आतमध्ये प्रवेश होतो. अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे. हे उत्तरेचा दरवाजा, हा पूर्वेचा आणि तो पश्चिमेचा, असे 3 दरवाजे ठेवले पूर्वीच्या लोक. कौल लावण्याची एक पद्धत आहे आपल्याला. कौल, अच्छा, कौल लावण्याचे का? जे तुम्हाला बोललो हा, ते प्रथा आपण आप देवांना प्रत्यक्ष स्वयंभूला प्रसाद लावतो. प्रसाद लावण्याच्या 2 पद्धती आहेत आमच्याकडे. अच्छा, देवच्या छोटी म्हणजे ही मूर्ती आहे की नाही, की ज्या स्वयंभूवर मूर्ती असते छोटी, अच्छा, त्यावेळी फक्त प्रसाद आपण लावतो. आणि प्रसाद लावण्याची पद्धत अशी आहे की प्रसाद आपण फक्त आरती झाली की 10 ते 15 मिनिटाच्या आतच लावू शकतो. तासानी 2 तासानी नाही चालत. तुम्ही तुमच्या मान्याने असं नाही होत. 10 ते 15 मिनिटाचा पिरियड आरती झाल्यानंतर, समजा 7:30 ला आरती झाली, 7:45 8 जास्तीत जास्त 8 पेक्षा जास्त येता येत नाही. मग ते पाकडे असते डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, असे देवाच्या 2 भुजा आहेत, उजवी आणि डावी. तर राईट साईड लेफ्ट साईड असं. तर त्या भुजेवर असे फुलांच्या पाकळ्या असे पाण्याने चिटकवल्या जातात. आणि जर तुमचं काम होणार असेल तर देवाला आम्ही उजवं मागतो. उजवं मागण्याची पद्धत म्हणजे कशी की उजवी पाकळी मागतो. उजवी पाकळी जर तुमचं काम पूर्ण 101% होणार जर असेल तर ती पाकळ्या फटाफट अशा सर्व दिसणं सुटतात वीज चमकल्यासारखी. आता तसं काय करता येणार नाही, आहे ना? नाही, त्याला टायमिंगचं बंधन आहे. टायमिंगचं बंधन आहे. सकाळी 7:30 नंतर 15 मिनिटे, संध्याकाळी 7:30 नंतर 15 मिनिटे. ते पण कधी सोमवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, चतुर्थी, सणवार हे सगळं वगळून इतर जे काय वार असतात त्यावेळी लावतो. आता जे हे जे हा जो महापूजेचा एक प्रकार आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. बोर्डावर आता सोमवारी तुम्ही जर आला तर बोर्डावर तुम्हाला दिसणार. पुजारी जे आहेत एकूण ट्रस्टचे 4 विभाग आहेत. 4 हिस्से पाडलेले आहेत पूर्वीच्या लोकांनी. 4 हिस्से. 4 हिस्सापैकी प्रत्येकाला 25% अशा स्वरूपाचं उत्पन्नाचं साधन आहे ते. जमिनीची विभागणी म्हणा किंवा बाकीचं जे काय असेल. आता लोकांची संख्या वाढत चालली, म्हणजे लोकांचं म्हणजे हे वाढत चालली ना, आमच्या पुजाऱ्यांची संख्या वाढत चालली. मग त्याच्यात ते विभागणी वाढत चालली, अशी डिवायडेशन वाढली. कुणाला 8 वर्षात येते, कुणाला 12 वर्षात 1 वर्ष सेवा येते, कुणाला 4 वर्षात कमीत कमी 4 वर्षात 1, अशी त्या सेवेचा प्रकार. आता पुढच्या वर्षी आपल्याकडे असणार आहे पूजा. मार्च एप्रिल पासून पुढं. एप्रिल अक्षय तृतीया असते ना, बसवेश्वर जयंती, त्या दिवशी पूजेचा चार्ज हा दुसऱ्याच्या ताब्यात दिला जातो. दुसऱ्याच्या म्हणजे नवीन येणारा सालकडी. महाराज तिथं मेन देवस्थान बरोबर आहे कुठं ते? जे खाली जे दिसते ना तुम्हाला ते स्वयंभू म्हणजे त्या मूर्त स्वरूप. त्याला आकार उकार काही नाही. 4x5 जे काय जे आहे ते स्वयंभू. हा ठीक आहे. ते तुम्ही निसर्ग निर्मित जे म्हणतो आतून दिसतंय ना, ते निसर्ग निर्मित स्थान.
स्वयंभू स्थान आणि आपण जे बांधतोय हा पूजेचा महापूजा आणि त्यातला हा एक महापूजेचा एक प्रकार अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा आपण पाहतो पूजेच्या पुजाऱ्याच्या स्किल प्रमाणे कुठली ही मूर्ती आपण पोशाख म्हणून पोशाख बनवतो ना महापूजा त्यातला हा प्रकार हा संध्याकाळ झाली आरती झाली की आपण ही पालखीतले म्हणजे भक्तांनी दिलेले आहेत नवसाला पावलेले मग त्यांनी त्यांचं नवस पूर्ण केले असे हे मुकुट आहेत त्यापैकी मध्ये जे दोन दिसतात एक पितळेचा आणि एक स्टीलचा मोठा तो एक आपण विजयादशमीला आणि हा पितळी जे मुकुट दिसत आहेत हे वाढवाडला जित आहेत म्हणजे पिढीजात आहेत आता त्याच्यात सुधारणा करून थोडस आपल्याला आवश्यकता भासते म्हणून हे नवीन स्वरूपाचे मुकुट केले चांदीचे म्हणा किंवा काय त्यातला पितळी जो तो पलीकडचा मधला जो आहे तो आपण विजयादशमीला वापरतो जुना मुकुट आहे त्यानंतर हा जो आहे अलीकडचा चांदीचा त्या पद्धतीचा तसाच तो मुकुट आपण ह्याला वापरतो महाशिवरात्री यात्रेला असा विषय रक्ष हात लावा रक्ष परमेश्वरा ओके आपण आता आलोय श्री रेवणसिद्ध देवस्थानाजवळ आणि हे ते मगाशी आपण त्या स्थानाजवळ होतो जे मूळ स्थान जिथं जप तप हे केलं तिथं स्वामींनी आणि इथं हे आहे गुरु शिष्याचं भेटीचं स्थान रेवणसिद्धांचं. चला चलूया आतमध्ये दर्शन घेऊया. मंदिरात जाण्यासाठी आपल्याला आपण इथंच पायऱ्या आहेत बघा आणि या पायऱ्यावरून आता वरती चलूया. मंदिराच्या बाहेरच आपल्याला हा तिथे मध्ये नंदी दिसतो. नमस्कार महाराज. आपल्याला इथेच हे राजेंद्र साहेब आहे त्यांच्याकडनं माहिती घेऊया आपण. हे हेमाळपंथी मंदिर आहे पुरातन. स्वयंभू अशी एका अंगावर झोपलेली मूर्ती आहे एका कुशीवर. 12 महिने सतत ओलसर राहते. आपल्या अंगात जसा घाम येतो तसं त्यांच्या अंगात पाझर राहतो. आपले जसे हृदय आहे तसं त्यांचे हृदय आहे. हां, ते जागृत आहेत. आणि महाशिवरात्रीला यात्रा असते. श्रावण महिन्यातून महाशिवरात्रीला 2 भाकणूक असतात. ते मंदिर म्हणजे हेमाडपंथी शिवाजी महाराजांच्या काळांच्या आधीच. आणि असं मी ऐकलं होतं की मूळ स्थान तिथं आहे. मूळ स्थान तिथं आहे पण ते
जप्त नाही, तिथं जप्त साधन स्थान आहे हा आणि हे स्थान गुरु शिष्याचं स्थान आहे. नाही, इथं वास्तव्यच येत आहे त्यांचे. वास्तविक कुठे आहे? इथे. इथे. हा, ते आपण कसं येताना एखाद्या ठिकाणी थांबतो, अच्छा. असे ते विश्रांती घेत घेत फिरत फिरत आले ते भ्रमण करत. प्रमाण. हा, त्यांना ते महादेवाचं दर्शन होण्यासाठी त्यांनी इथे वास्तव्य केले. म्हणजे इथंच ते स्थायिक इथंच झाले ते. इथंच झाले. हा, ते थांबलेलं ठिकाण आहे त्यांचं. ते तिथलं. हा, आपण कसं एखाद्या हे थांबतो नाही गावात, असं त्यांचं ते पावलं उमटलेले आहेत तिथे. असे चौभवत आहेत त्यांचे मंदिर. साळशे या स्थानाला अजून काय असं विशेष काय महत्व आहे? विशेष म्हणजे असं चैत्रात खडी घालते ती खडी प्रदक्षिणा. महाशिवरात्रीला यात्रा असते 5-6 दिवस. पुन्हा भाकणूक असते, पुन्हा प्रसाद हे चालू असतो. इथं काय महाराज? पादुका. अभिषेक असतो. हा. जी काय मनात इच्छा आहे ना ती बोलायची. 2 वेळा हलकी बोलायची. तिसऱ्यांदा नक्कीच माझं इच्छा पूर्ण होईल म्हणलं तर जड द्या म्हणायचं. जड आली की वर घ्यायची नाही, तिथंच ठेवायची. अंगठ लावायचं नाही. आता नक्कीच इच्छा पूर्ण होईल म्हणलं तर जड द्या म्हणा, जागा सोडू नको. हल्ली नाही पाहिजे, जड मागायची. त्यानं आली तशी जड. शेवट अंगठे लावणार. आपण बोलत मग आपण बोलतच आहे. जागेवरून हलनच झाले. त्यांना उचलताना हलकी, येताना पण जडच वाटली. जडच आली. जडच आली. मी म्हणायचं हालतच नाही. काहीतरी आहे. दोन वेळा उचललं चांगलं, तिसऱ्या वेळी उचललंच नाही. आम्ही कातर खातो. करायचं आमचं लवकर पुढं करायचं. सरक पूर्ण. सरक कपाळाला लावायचं. उचलते उचलते. अजून एकदा घे हलकी. कपाळाला लावायची. हलकी हलकी मारायची. नक्कीच इच्छा पूर्ण होईल म्हणलं तर जड द्या म्हणा, जागा सोडू नका. जी काय बोललाय ते नाही हलक. म्हणजे काम होतंय. जर होत नसलं ना 3 वेळा हलकं येत राहत. होणार असेल तरच जड येते शेवटी. असंच ना. हिशोबाने उचललं. मम्मी आवरत नाही. जड आहे. नक्की इच्छा पूर्ण होईल म्हणून जड दे मला, जागा सोड. आणि जड मग अशी जरा तरी उचलला, आता उचलनाच. नमस्कार. सर, आपलं नाव काय? माझं नाव सोमनाथ उद्धव गुरव. तर इथल्या स्थानाबद्दल अजून काय अशी माहिती, म्हणजे नवनाथ पैकी? हे नवनाथांपैकी 7वे नाथ आहेत, रेवणनाथ. मग तालुक्यात असे एक 3-4 ठिकाण ते थांबलेले ठिकाण आहे, तिथून ते गुप्त झालेले आहेत.
इथं मूळस्थान म्हणून एक गाव आहे, तिथं त्यांचं थांबलेलं ठिकाण आहे ते मूळस्थान, परत देवनगर आणि विटेगाव. इथं त्यांना जेव्हा इथून शिखर शिंगणापूरच्या महादेवाची नजर भेट झाली तेव्हा ते इथं गुप्त झाले. जसं आपल्याला घाम येतो तसं देवाच्या अंगात पाण्याचे पाझर आहेत. किती उन्हाळा असला तरी आणि किती पावसाळा असला तरी पाणी तेवढंच राहतं. जसं आपल्याला हृदय आहे तसं देवाला आत्मलिंग म्हणून शाळीग्रामसारखं छोटंसं हे आहे, गोल असं सुपारीसारखं आहे, ते सुद्धा पाण्यात असतंय कायम. सोमवारी, गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला देवाचा पोशाख असतो, म्हणजे उत्सव मूर्ती असते. इतर दिवशी स्वयंमूर्ती असते. आपली रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीला असते, 5 दिवस यात्रा चालते. चैत्र महिन्यामध्ये खडी परिक्रमा असते, जसे ज्योतिबाला खेटे असतात चालू, तसं 2-3 डोंगराला प्रदर्शन असते. ते एक पूर्ण महिना असते. अन्नदान वगैरे त्या महिन्यात भरपूर असते. चालेल, छान माहिती दिली. आपला देवाचा जन्मकाळ आपला फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला असतो. त्याच्या आदल्या दिवशी इथून पालखी रथामधून शिखर शिंगणापूर जाते महादेवाच्या भेटीला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 12:01 फुलांचा कार्यक्रम असतो. फाल्गुन शुद्ध त्रयोदशी फार मोठा कार्यक्रम असतो. आज आपण श्री रेवणसिद्ध या देवस्थानाला भेट दिली व इथल्या स्थळाची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. हे स्थान म्हणजे एक तर मूळ स्थान आणि दुसरे ज्या मूळ स्थान आणि जिथं स्वामींनी जप तप साधना केली आणि दुसरं असं स्थान जिथं स्वामींची गुरु शिष्य अशी भेट झाली. त्या दोन्ही स्थानाला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. तुम्हीही नक्की या ठिकाणी या. इथं येण्यासाठी तुम्हाला विटा हे जवळचं शहर आहे आणि तेथूनच एक 7 ते 8-9 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे रेवणसिद्ध. चला तर भेटूया आपल्या अशाच एका ऐतिहासिक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा, आनंदी राहा.